नीचे ना अंधेरा है उसमें। इथे आलो आपण भुरेवाडीमध्ये आणि ब्राऊन बेकर्स या बेकरीमध्ये इथे आलो आपण आणि बाहेरून तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं होती की आतमध्ये इथे पाहिले तुम्ही वरती बेकरी आहे आणि खाली त्यांनी थोडंसं सामान ठेवण्यासाठी जागा केली आहे आणि त्यांनी सांगितलं की मोठा साप तिथे आतमध्ये गेला आणि समोर तुम्हाला दिसतं इथे की बरंचसं सामान आहे आणि इथे तुम्हाला समोर साप दिसतोय हा मंदिर खाण्यासाठी हा साप त्या ठिकाणी आलेला आहे। बेकरी असल्यामुळे तिथे केक वगैरे असतात, पेस्ट्रीज वगैरे आहेत आणि उंदरांचं प्रमाण अशा ठिकाणी जास्त असतं कारण मैद्याचा वापर असतो, साखर आहे आणि उंदीर कदाचित इथे जास्त असल्यामुळे तो आलाय तिथे उंदीर खायला, त्याला आपण घेऊ आता सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गात सोडून देऊ। पण तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारे अडचण ज्या असतील त्या असे ठिकाणी रेस्क्यू करताना आपल्याला बरीच काळजी घ्यावी लागते। इथे समोर दिसतंय तुम्हाला धामण आहे आणि ते जवळ असल्यामुळे अडचण असल्यामुळे अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी चावण्याचा पण प्रयत्न करते इथे आणि धामण साप कधी चावू शकते। समोर तुम्हाला दिसतंय इथे मध्ये हा साप आहे, समोर तुम्हाला दिसते इथे धामण आहे आणि आतमध्ये आलं ते 2-3 उंदीर तुम्ही खाल्लेत, 2-3 उंदीर खाल्ल्यामुळे त्या एकदम शांत बसलाय। दिसते इथे अशा अडचणीत साप काढताना बरेचसे मेहनत आपलीच घ्यावी लागते। इथे समोर तुम्हाला दिसते हळू 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 पुढं आधी करून समोर दिसतंय तुम्हाला नुकतीच त्यांनी कात काढलेली असं मला दिसतंय नुकतीच कात काढल्यामुळे त्याच्या अंगावरची चमक तुम्हाला दिसते इथे। तिकडून आतून येताना घ्या आता समोर तुम्हाला दिसतं इथे गिनी शेड वर्गामधला हा साप आहे आणि गिनी शेड वर्ग जरी असला तरी मात्र तो अतिशय कडून चावतो आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की पकडताना त्यांनी इथे बाईट दिला आहे, चावला इथे आणि धामण साप चावल्यानंतर अशा विशिष्ट खुणा या ठिकाणी दिसतात आपल्याला, ते तुम्हाला स्पष्टपणे जवळून घेतलं दिसतील की अशा ब्लेडनी कापल्यासारख्या खुणा त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। आता समोर तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये की हा धामण साप आहे आणि कडकडून त्या ठिकाणी त्यांनी चावा पण घेतला, रक्त आलं आहे आणि त्याने सांगितलं की धामण साप अगदी चिडून कडकडून चावा घेऊ शकतात, पण असं जर चावा घेतला तरी त्याच्यावरती एकच उपाय असतो की थंड पाणी धुवून टाकणे। तर आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की दिनशेडी साप चावल्यानंतर नक्की काय करायचं असतं, परंतु त्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला दिसते की हा धामण साप नेहमीसारखं पुन्हा नमूद करत आहे, चेहरा त्याचा व्यवस्थित
डोळे पटपटीत, डोळ्यांच्या खाली उभ्या काळ्या रेषा आणि संपूर्ण अंगावरती फुलांसारखे छोटे डिझाईन सगळ्या त्याच्या अंगावरती दिसतं आपल्याला. इथे तुम्हाला दिसतं आपण पृथ्वीमध्ये जो आपण साप पकडला होता आणि या सापाला तुम्हाला वैशिष्ट्य पण एकदा दाखवते की ते चावलं आहे. आणि बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की साप चावल्यानंतर बरेचसे लोक घाबरूनच काय ते डिहायड्रेशन होऊ शकतं, हार्टवरती लोड येऊ शकतो आणि त्याच्याने हार्ट अटॅक येऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. मग ते मनुष्य असू ते जनावर असू दे. आणि इथे पकडताना खाली पकडत असताना त्यांनी बाईट दिला होता आणि इथे तुम्हाला दिसतंय की रक्त आलं आहे. आणि समोर तुम्हाला सांगतो की बिनविषारी साप जर चावला तर एकच काम करायचं असतं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बिस्लरीची बाटली आहे आणि थंड पाणी, तर साधारणपणे 1-1.25 फुटावरनं ते आपण पाणी त्या जखमेवरती टाकणार आहे. आणि असं 1 फुटावरनं ते पाणी जर टाकलं या ठिकाणी तुम्हाला दिसतं की आपण तिथे फक्त थंड पाणी चिल्ड वॉटर आहे त्याच्यानंतर आपण धुवून घेतलं आहे. आणि असं जर चिल्ड वॉटरने स्वच्छ धुवून घेतलं ती जखम ते समोर तुम्हाला इथे दिसते रक्त पण थांबलेले. आणि बिनविषारी साप चावला तर आपल्याला फक्त एवढ्याच उपचारांची गरज असते, घाबरायचं कारण नाही. परंतु साप बऱ्याच जणांना ओळखू येत नाही. सापांविषयी आज्ञान असतं, भीती असते, अंधश्रद्धा असतात आणि शास्त्रीय माहिती कोणी देत नाही सापांविषयी. आणि म्हणून साप चावल्यानंतर सर्पदंश झाला त्याला पान लागलं असं म्हणून म्हटलं जातं. आणि ते घाबरूनच त्या लोकांचा त्या मृत्यू होऊ शकतो. म्हणून व्हिडिओमध्ये मुद्दाम नमूद करतो आहे की तुमच्या समोर सगळं दिसतं आहे की साप चावल्यानंतर बिनविषारी असेल तर असं थंड पाण्याने फक्त हात धुवून घ्या, ती जखम स्वच्छ धुवून घ्या. आणि शक्यतो त्या ठिकाणी कटिंग करू नका, कोणत्याही प्रकारच्या कपड्याने जास्त घासून पुसण्याचा प्रयत्न करू नका. फक्त थंड पाणी टाकून द्या आणि तसंच सोडून द्या. याच्या पलीकडे बिनविषारी साप चावल्यानंतर आपल्याला कोणत्याही उपचाराची गरज लागत नाही. या ठिकाणी आपण नेहमीसारखी किती वापरले कापडी पिशवी वापर करतो आपण नेहमी की सापांना बिळाचा भाव असावा. आणि असे कापडी पिशवी वापरली तर अंधारामध्ये त्यांना असं वाटतं की ते बीळ आहे आणि बीळ समजून त्याच्यामध्ये ते शांत बसतात आणि आपल्याला निसर्गात सोडताना त्याची मदत होते. सुरक्षितपणे सोडता येतं आणि सुरक्षितपणे ताब्यामध्ये पण घेता येतं. त्या पिशवी वापर करून याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात, नंतर त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देतो. ब्राऊन बेकर्स भुलेवाडी यांच्या केक शॉपमध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून